बघा, बारामतीची पोटनिवडणूक लढण्यासंदर्भात माझी भूमिका ही सहानुभूतीची प्रचंड मोठी लाट या बारामतीमध्ये आहे. ही वस्तुस्थिती असताना सुद्धा आम्ही काही प्रश्नांवरती लक्ष वेधून घेण्यासाठी, कारण मी कुठल्या पक्षाचा सदस्य नाहीये किंवा राजकीय मुवमेंट माझी अजून नाहीये किंवा माझी तशी मूळ नाहीये, तरीही मी या पोटनिवडणुकीमध्ये मी जो एक ओबीसी आंदोलक आहे, मी नेहमी भटक्या विमुक्त जाती जमातींच्या संदर्भात, ओबीसीच्या संदर्भात नेहमी आवाज उठवणारा म्हणून मला एक तशी स्पेस मिळालेली आहे. आणि मग मी या निवडणुकीच्या निमित्तानं मी काही गोष्टी आक्रस्ताळीतपणे किंवा थोड्याशा विद्रोही भावनेमध्ये किंवा थोड्याशा म्हणजे आक्रमकपणे मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि करत होतो. आणि असं करत असताना भरणे मामांनी आत्ता त्यांनी सांगितली ही परिस्थिती. मला महाराष्ट्रातल्या वरिष्ठ नेतृत्वांचे फोन आलेले, त्यामध्ये सुनेत्राताईंची रिक्वेस्ट आहे, त्याचबरोबर देवेंद्रजी फडणवीस साहेबांची रिक्वेस्ट आहे, एकनाथरावजी शिंदे साहेब, अगदी पुढे जाऊन उदयजी सामंत साहेब, आणि त्यानंतर अगदी धनंजय मुंडे साहेब आणि भरणे मामा साहेब, या सगळ्या लोकांनी कॉल केल्यानंतर मला मी थोडा विचार केला. माझी लढाई आहे का, तर ती आहेच. गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये आमचे काही प्रश्न मार्गी लागत नाहीत का, तर लागत नाहीतच. हे सगळं जरी मान्य असलं आणि ही आमची भूमिका, आमच्या चळवळीची भूमिका आम्ही इथून पुढे कंटिन्यू करणार आहोत का, तर करणार आहोतच.